श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. ओम नमः शिवाय. शिवलीलामृत भगवान शंकरांची महती सांगणारा दिव्य ग्रंथ. श्रावण महिन्यामध्ये प्रत्येकानं शिवलीलामृत ग्रंथाचं पारायण अवश्य करावं. श्रावण महिन्याचं अधिष्ठान भगवान शंकरांकडे आहे. भगवान शंकरांची जमेल तेवढी सेवा या महिन्यात अवश्य करावी. त्यांची विविध स्तोत्र जसं शिवमहिम्न स्तोत्र, महामृत्युंजय मंत्र, शिवकवच, शिवस्तुती या स्तोत्रांचं रोज पठण करा. आपल्या चॅनलवरती सर्व स्तोत्र आहेत. सोबत शिवलीलामृत या ग्रंथाचं पारायण अवश्य करा. आपल्या जीवनातील कितीही मोठं संकट असू द्या, कुठलं अडलेलं एखादं कार्य असू द्या, अशक्य वाटणारी एखादी गोष्ट असेल, विवाह, संतती, आर्थिक समस्या, आजारपण, आपण किंवा आपल्या घरातील एखादी व्यक्ती व्यसनानं त्रस्त असेल, गंडांतर योग, शत्रुपीडा, कितीही मोठं संकट असू द्या, संकल्प करून शिवलीलामृत ग्रंथाचं पारायण आपण करा. 100% मी आपल्याला खात्री देऊन सांगतो, संकटातून मार्ग निघणार म्हणजे निघणार. शिवलीलामृत या ग्रंथाचं पारायण कसं करावं, त्याचे नियम कोणते आहेत, पूजा मांडणी कशी करायची, उद्यापन कसं करायचं, हे पारायण केल्यानंतर काय होतं, काय फायदा होतो, अशी सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओत बघणार आहोत. चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. कमेंट बॉक्समध्ये आपल्या शंका विचारा, लाईक अवश्य करा, व्हिडिओला हाईप करा, जेणेकरून जास्तीत जास्त शिवभक्तांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल. कमेंट बॉक्समध्ये ओम नमः शिवाय नक्की लिहा आणि आपण शिवलीलामृत ग्रंथाचं पारायण करणार आहात का मला नक्की सांगा. असं म्हणतात की प्रारब्ध, आपल्या नशिबात जे लिहिलं आहे ते आपण बदलू शकत नाही. मात्र शिवलीलामृत या ग्रंथाची ताकद एवढी आहे, मनोभावे जर आपण या ग्रंथाचं पठण केलं, आपलं प्रारब्ध बदलून जाईल. भोळ्या शंकराच्या आशीर्वादानं आपलं जीवन सुखकर होईल. हा अतिशय दिव्य ग्रंथ आहे. याचं वाचन केल्यानंतर आपला आत्मविश्वास वाढतो. जीवनातील दुःख, दारिद्र्य याला तोंड देण्याची शक्ती आपल्याला मिळते. आपल्या घरामध्ये सुखशांती नांदेल, आरोग्य नांदेल. विवाह जमत नसेल, संततीविषयक समस्या असेल, नवीन ठिकाणी नोकरी मिळत नसेल किंवा नोकरीच्या ठिकाणी अडचणी असतील, व्यवसायाच्या ठिकाणी अडचणी असतील, करिअरविषयक अडचण असेल, सर्व अडचणी दूर होतील. आपल्या घरातील एखादी व्यक्ती दुर्धर आजारानं पीडित असेल किंवा व्यसनाधीन झाली असेल, आपण हे पारायण मनोभावे करा. आपल्याला मार्ग नक्की सापडेल, संकटातून आपण बाहेर पडाल. 13 ऑगस्ट 2025 रोजी श्रावण महिन्याला सुरुवात होत आहे. त्या दिवशी गुरुवार आहे. पहिल्या दिवशी देखील आपण शिवलीलामृत या ग्रंथाचं पारायणाला सुरुवात करू शकता. सोमवारी किंवा गुरुवारी पारायणाला सुरुवात करावी, परंतु श्रावण महिन्यातील प्रत्येक दिवस शुभ आहे, भगवान शंकराच्या सेवेसाठी समर्पित आहे. त्यामुळे कुठल्याही दिवशी आपण पारायणाला सुरुवात करू शकता. काही महत्त्वाचे नियम आपल्याला हे पारायण करत असताना पाळावे लागतात. हे नियम पाळल्यानंतर आपली ग्रंथ वाचन करताना एकाग्रता वाढेल, आपलं मन विचलित होणार नाही, यासाठी नियम पाळायचे. सर्वात पहिला आणि महत्त्वाचा नियम, पारायण काळात मांसाहार करायचा नाही. आपल्या घरामध्ये मांस आणायचं नाही, मांस शिजवायचं नाही, स्पर्शही करू नका. कांदा लसूणयुक्त जो आहार असतो, तामसी आहार असतो, तो सेवन करायचा नाही. हॉटेलचं अन्न खाऊ नका, परान्न खाऊ नका. पारायण काळात ब्रह्मचर्य पाळावं. मग खायचं काय, तर आपण दूध पोळी, पोळी भाजी खाऊ शकता. झोपताना पलंगावर किंवा गादीवर झोपू नका. जमिनीवरती चटई किंवा घोंगडी अंथरावी, त्यावरती झोपावं. काही जर वृद्ध असतील, त्यांना आजारपण असेल, मणक्याचे आजार असतील, पाठीचे आजार असतील, त्यांनी काय करावं, त्यांनी पलंगावरती चटई किंवा घोंगडी टाकावी आणि त्यावरती झोपावं, गादीवर झोपू नका. भगवान शिवाला भस्मप्रिय आहे, म्हणून आपण ज्या वेळेला पारायणाला सुरुवात करता, रोज शिवलिंगाची पूजा करताना शिवलिंगाला भस्म अर्पण करायचं. सोबत आपल्या कपाळाला, कंठाला, खांद्याला, छातीला भस्म लावून वाचन करा. पारायण काळात मनानं स्वच्छ राहा, निर्मळ राहा, शुचिर्भूत राहायचं. शक्य झाल्यास शुभ्र वस्त्र म्हणजेच पांढरे वस्त्र परिधान करून पारायण करा, वाचन करा. पारायण सुरू असताना रोज उपवास करायची गरज नाही. मात्र जर सोमवार किंवा शनिवार आपला नेहमीचा जो उपवास असेल श्रावणातला, तो जर पारायण काळात आला तर उपवास करा आणि त्या दिवशी भगवान शिवाला नैवेद्य दाखवत असताना उपवासाच्या पदार्थाचा नैवेद्य दाखवायचा. पारायण काळात रोज आपल्या घरात आपण जे अन्न बनवाल त्याचा सकाळ संध्याकाळ पोथीला म्हणजेच पूजेपुढं नैवेद्य दाखवायचा. आपलं वाचन झाल्यानंतर कमीत कमी दिवसातून एक वेळा आरती करायची. गणपती बाप्पाची आरती, देवीची आरती, भगवान शंकरांची आरती, स्वामींची आरती, अशा पद्धतीनं आरती करा. पुढे मी आपल्याला पूजाविधी दाखवणार आहे. पूजेमध्ये आपल्याला शिवलिंग मांडायचं असतं आपल्या देवघरातील. मग या शिवलिंगाची पारायण काळात रोज स्नान घालून पूजा केली तर चालते का? अवश्य करावी. रोज तामनामध्ये शिवलिंगाला घेऊन आपण अभिषेक करू शकता, रुद्राभिषेक करू शकता आणि मग शिवलिंग स्वच्छ करून पुन्हा आपली जी पूजा मांडलेली असते पारायणाची त्या ठिकाणी ठेवून त्याची पूजन करावं. शिवलिंगाला चंदन लावावं, पांढरं गंध लावावं, भस्म लावावं. हळद कुंकू अर्पण करू नका, गंध वाहू नका.
बेलाची पानं अर्पण करा. पांढरी फुलं शिवाला आवडतात म्हणून पांढरी फुलं अर्पण करावी. महिलांच्या बाबतीत पारायण सुरू असताना जर मासिक अडचण आली, आपलं पारायण तिथंच थांबवायचं. आपल्या घरातील इतर व्यक्ती किंवा शेजारी जे कोणी नियम पाळून पारायण पूर्ण करतील अशांकडून पारायण पूर्ण करून घ्या किंवा आपली अडचण होईपर्यंत थांबून घ्यायचं. नंतर आपण नव्यानं पुन्हा पारायण सुरू करा आणि पारायण पूर्ण करावं. पारायण काळात भगवान शिवाचा मंत्र ओम नमः शिवाय किंवा महामृत्युंजय मंत्र शिवगायत्री मंत्राचं पठण करा. पारायणाची पूजा करताना पहिल्या दिवशी संकल्प करायचा असतो. संकल्प करूनच आपण पारायणाला सुरुवात करावी, ज्यामुळं आपलं पारायण पूर्ण होईल, आपली कार्यसिद्धी होईल. आपल्याला जर पारायण शक्य नसेल तर शिवलीलामृत या ग्रंथातील 11वा अध्याय अतिशय भाग्यकारक असा हा अध्याय आहे. या अध्यायाचं आपण रोज पठण करू शकता. आपल्या चॅनलवरती आहे, ऐकून सोबत पठण करा. किंवा नित्यपाठाच्या 42व्या संपूर्ण पोथीचा जो सार आहे त्या आपण ऐकाव्यात किंवा पठण कराव्यात. पोथीच्या आपण पूजेमध्ये मांडणी केलेली असते. एका चौरंगावरती आसन ठेवून आपण पोथीची देखील मांडणी करायची. पोथीचं पावित्र्य जपायचं. पोथी मांडीवरती किंवा हातात घेऊन वाचन करू नका. पाटावरती आसनावरती ठेवूनच वाचन करायचं. पोथीचं रोज पूजन करून मगच वाचन करायचं आणि आपलं वाचन झाल्यानंतर पोथी स्वच्छ वस्त्रामध्ये गुंडाळून ठेवायची. वाचन कधी करावं? ज्या ज्या वेळेला आपल्याला वाटेल मन शांत आहे, एकाग्रता होईल, त्या वेळेला आपण वाचन करू शकता. शक्यतो पहाटे वाचन करा किंवा भगवान शिवाला प्रदोषकाळची सेवा आवडते म्हणून आपण संध्याकाळच्या वेळेला साधारण 6 वाजेच्या दरम्यान वाचन करू शकता. साधारणतः आपल्याला एवढे नियम पाळायचे असतात. पारायणाच्या 2-3 पद्धती आहेत, त्या आता बघूया. यापैकी कुठल्याही पद्धतीनं आपण हे पारायण पूर्ण करू शकता. पहिली पद्धत आहे साप्ताहिक पारायण. ही प्रचलित पद्धत आहे. याच पद्धतीनं पारायण करण्याचा प्रयत्न करा. 7 दिवसांमध्ये आपल्याला एकूण 15 अध्याय वाचायचे असतात. पहिल्या 6 दिवसांचे रोज 2 प्रमाणे 12 अध्याय वाचावेत आणि शेवटच्या 7व्या दिवशी शेवटचे 3 अध्याय वाचावेत. 7व्या दिवशी किंवा त्याच्या दुसऱ्या दिवशी उद्यापन करावं. दुसरी पद्धत आहे 15 दिवसांमध्ये पारायण पूर्ण करायचं. 15 दिवसात रोज 1 याप्रमाणे 15 अध्याय पूर्ण करायचे आणि शेवटच्या दिवशी किंवा त्याच्या दुसऱ्या दिवशी उद्यापन करायचं. तिसरी पद्धत आहे 1 दिवसीय पारायण. 1 दिवसामध्ये 15 अध्यायाचं वाचन करायचं. आपण एका बैठकीमध्ये किंवा थांबून दिवसभरामध्ये हे पारायण पूर्ण करू शकता. दुसऱ्या दिवशी उद्यापन करायचं. उद्यापन करताना उद्यापन जर सोमवारी आलं तर सोमवारी उपवासाच्या पदार्थाचाच नैवेद्य दाखवायचा. यापैकी आपल्याला जी पद्धत आवडेल, जे जमेल त्या पद्धतीनं आपण पारायण करावं. पण मी आपल्याला सुचवेल की साप्ताहिक जे पारायण आहे, रोज 2 अध्याय आणि शेवटच्या दिवशी 3 अध्याय, या पद्धतीनं आपण वाचन करा. पारायण चांगलं होईल. आपण पारायण करणार आहात का मला नक्की सांगा. आता आपण बघूया पारायणाची म्हणजेच शिवलीलामृत पारायणाची पूजा मांडणी कशी करायची. 13 ऑगस्ट रोजी श्रावण महिन्याला सुरुवात होते आहे. आपण पहिल्या दिवशीच पारायणाला सुरुवात करू शकता. ज्या दिवशी आपल्याला जमेल त्या दिवशी पारायणाला सुरुवात करा. गुरुवार चालेल, सोमवार चालेल. श्रावण महिन्यातील कुठल्याही वारी पारायणाला सुरुवात करावी. ज्या दिवशी पारायण सुरू करायचं असेल त्या दिवशी सकाळी लवकर उठायचं, स्नान करायचं, शुभ्र वस्त्र परिधान करा. आपल्या घरामध्ये सर्वत्र गोमूत्र शिंपडावं. पूजेची मांडणी ज्या जागेवरती करायची असेल देवघराजवळ त्या ठिकाणी देखील गोमूत्र शिंपडावं. 2 चौरंग्या, एका चौरंगावरती पूजा मांडणी करायची आणि दुसरा जो चौरंग असतो तो समोर ठेवायचा. त्यावरती आपण ग्रंथाला आसन देणार आहोत. दोन्ही चौरंगावरती स्वच्छ वस्त्र ठेवावं. पांढरं वस्त्र शक्यतो ठेवा. भगवान शिवाला शुभ्र रंग, पांढरा रंग आवडतो म्हणून पांढरं वस्त्र ठेवावं. आपल्या कपाळाला पांढरं गंध किंवा चंदन लावावं. भस्म लावावं. आईवडिलांचा आशीर्वाद घ्या. आपली रोजची जी देवपूजा असते ती देवपूजा करून घ्यायची. नेहमीप्रमाणे शुद्ध तुपाचा दिवा लावायचा. दिव्याला गंधाक्षता फुलं अर्पण करा. ओम श्री दीपदेवताय नमः. गंधाक्षता पुष्पम समर्पयामी. दिव्याचं पूजन झाल्यानंतर गणपती बाप्पाचं पूजन. देवघरातील गणपती बाप्पाची मूर्ती तामणामध्ये घ्यावी. मूर्ती नसेल सुपारी घ्या. या गणपती बाप्पाच्या मूर्तीवरती शुद्ध जल, त्यानंतर पंचामृत, पुन्हा शुद्ध जल अर्पण करायचं. त्यांना स्नान घालायचं. ओम श्री महागणपतये नमः. स्नानम समर्पयामी. मूर्ती स्वच्छ पुसून घ्या. चौरंगावरती आपल्या उजव्या हाताला थोड्याशा अक्षता ठेवा आसन म्हणून. त्यावरती गणपती बाप्पाला स्थापित करायचं. त्यांना कापसाची 2 वस्त्र अर्पण करा. गंधाक्षता फुलं अर्पण करावी. ओम श्री महागणपतये नमः. वस्त्रोपवस्त्रे समर्पयामी. गंधाक्षता पुष्पम समर्पयामी. नैवेद्यम समर्पयामी. गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा. आता आपण शिवलिंगाची पूजा करणार आहोत. देवघरातील शिवलिंग तामणामध्ये घ्या. शिवलिंग नसेल सुपारी घ्यावी. एका वाटीमध्ये दूध, दही, साखर, तूप आणि मध एकत्र करून घ्या. पंचामृत करून घ्यायचं. शिवलिंगावरती प्रथम शुद्ध जल अर्पण करायचं. त्यानंतर 5 पळी पंचामृत अर्पण करा.
आणि त्यानंतर पुन्हा शुद्ध जल अर्पण करायचं. शिवलिंगाला आपण स्नान घातलं. ओम श्री महेश्वराय नमः स्नानम समर्पयामी. आता एक एक पळी पाणी या शिवलिंगावरती अर्पण करायचं आणि सोबत शिवमहिम्न स्तोत्र एक वेळा पठण करा किंवा श्रवण करा. यूट्यूबला लावून द्या, आपल्या चॅनलवरती आहे, ऐकून सोबत पठण करा आणि सोबत एक एक पळी पाणी शिवलिंगावरती व्हायचं. म्हणजेच शिवलिंगाला आपण अभिषेक केला. शिवलिंग स्वच्छ पुसून घ्यायचं आणि गणपती बाप्पाच्या शेजारी शिवलिंग आपल्या चौरंगावरती स्थापन करा. लिंगाला कापसाची पांढरी 2 वस्त्र अर्पण करा. पांढरं चंदन, पांढरं गंध, भस्म अर्पण करावं. पांढरी फुले अर्पण करा. बेलपान अर्पण करावं. बेलाचं पान अर्पण करताना उलटं अर्पण करावं. त्याचा देठ शिवलिंगाकडं आणि टोक आपल्याकडं आणि पानाच्या ज्या शिरा असतात त्या वरच्या बाजूने आल्या पाहिजे, अशा पद्धतीनं बेलपान अर्पण करायचं. ओम श्री महेश्वराय नमः वस्त्रोपवस्त्रे समर्पयामी. गंधाक्षता पुष्पम समर्पयामी. बिल्वपत्रम समर्पयामी. आपण ग्रंथाचं पूजन करणार आहोत. दुसरा आणखी एखादा पाट किंवा चौरंग घ्यावा. तो आपल्या पहिल्या चौरंगाच्या समोर ठेवा. त्यावरती एखादं स्वच्छ वस्त्र अंतरावं. त्यावरती अक्षता ठेवायच्या आसन म्हणून. त्यावर शिवलीलामृत ग्रंथ ठेवावा. ग्रंथाला हळद, कुंकू, अक्षता, फुलं व्हावीत. ग्रंथाचं पूजन करायचं. ओम ह्रीं सरस्वते देवे नमः गंधाक्षता पुष्पम समर्पयामी. ग्रंथाचं वाचन करताना या आसनावरती ठेवूनच वाचन करा. ग्रंथाचं पावित्र्य जपायचं. आपलं वाचन झाल्यानंतर स्वच्छ वस्त्रामध्ये पोथी गुंडाळून ठेवायची. ग्रंथ मांडीवर घेऊन किंवा हातात घेऊन वाचन करू नका. यानंतर आपण करणार आहोत संकल्प. संकल्प खूप महत्त्वाचा असतो. संकल्प केल्यानंतर ज्या मनोकामनेसाठी किंवा ज्या कार्यसिद्धीसाठी आपण हे पारायण करणार असाल ते शीघ्र होईल म्हणून आपल्या उजव्या हातामध्ये 2 पळी पाणी घ्यायचं. त्यामध्ये हळद, कुंकू, अक्षता, एखादं फूल घ्यावं. मनोमन भगवान शिवाचं स्मरण करा आणि म्हणायचं, हे कैलासनाथा, मी आपली सेवा म्हणून श्रावण महिन्यामध्ये शिवलीलामृत ग्रंथाचं पारायण करत आहे. माझ्याकडून हे पारायण, ही सेवा करून घ्यावी. एखादी मनोकामना असेल, भगवान शिवाला विनंती करा. आपल्या हातातील पाणी तामणामध्ये सोडून द्यावं. त्यानंतर अखंड दिवा प्रज्वलित करायचा. हा अखंड दिवा पारायण काळात विझणार नाही याची काळजी घ्या. आणि अनावधानानं, वाऱ्यानं किंवा कुठल्याही कारणानं दिवा चुकून विझलास तर कुठलीही भीती, शंका मनात आणायची नाही. भगवान शिवाची प्रार्थना करायची, क्षमा मागायची आणि दिवा पुन्हा प्रज्वलित करायचा. ही जी पूजा सांगितली ही फक्त पहिल्या दिवशी, पारायणाच्या पहिल्या दिवशीच आपल्याला करायची असते. रोज फक्त आपण काय करायचं, ग्रंथाची पूजा करायची आणि आपलं वाचन सुरू करायचं. मग रोज देवपूजा करत असताना शिवलिंगाला स्नान घालायचं किंवा गणपती बाप्पाची मूर्ती, शिवलिंग आपण जे पूजेत मांडलेलं असतं ते हलवलेलं चालेल का? तर नक्की चालेल. तामणामध्ये घेऊन आपण त्यांना स्नान घालून पुन्हा स्वच्छ करून या पूजेच्या ठिकाणी मांडू शकता. त्यांचं गंधाक्षता, फुलं वाहून पूजन करू शकता. चौरंगावरती, पूजेवरती आपण जे बिल्वपत्र वाहतो किंवा पानं वाहतो, रोज आपण ती बदलू शकता. संकल्पसुद्धा पहिल्या दिवशी एकदाच करायचा असतो. रोज वाचन केल्यानंतर, रोज आपण जर समजा 2 अध्याय वाचणार असाल, आपला अध्याय झाल्यानंतर नैवेद्य दाखवायचं. नैवेद्य दाखवत असताना सकाळ संध्याकाळ नैवेद्य दाखवावा. आपल्या घरात आपण जे बनवाल त्याचा नैवेद्य दाखवा. उपवास असेल, उपवासाच्या पदार्थांचा नैवेद्य दाखवायचा. दूध साखरेचा नैवेद्य दाखवा. आपलं वाचन झाल्यानंतर दिवसातून कमीत कमी 1 वेळा आरती अवश्य करा. गणपती बाप्पाची आरती, देवीची आरती, भगवान शंकरांची आरती, स्वामींची आरती, अशा पद्धतीनं आरती करायची. वाचन अगदी मोठ्यानं पण नाही, अगदी मनातल्या मनात पण नाही, मनोभावे वाचन करा. 6 दिवस अशा पद्धतीनं वाचन केलं. 12 अध्याय झाले. शेवटच्या दिवशी 3 अध्याय वाचायचे आणि शेवटच्या दिवशी किंवा त्याच्या दुसऱ्या दिवशी पारायणाची समाप्ती म्हणजेच उद्यापन करायचं. उद्यापनाच्या दिवशी काय करायचं? उद्यापनाच्या दिवशी आपल्याला महानैवेद्य करायचा असतो. समजा त्या दिवशी जर उपवास आला, समजा श्रावणी सोमवार आला, तर उपवासाचे पदार्थाचा नैवेद्य दाखवायचा. आणि जर इतर वार आला तर आपल्याला महानैवेद्यामध्ये भगवान शिवाचा आवडता पदार्थ खीर करावी. कारण भगवान शिवाला पांढरे पदार्थ आवडतात. किंवा दुधाचे पदार्थ जसं श्रीखंड देखील चालेल. या पदार्थांचा नैवेद्य दाखवायचा, महाआरती करायची. त्यानंतर गाईला, कुत्र्याला घास द्यावा. आपल्या दारावरती एखादा याचक आला, भिकारी आला, त्याला अन्नदान करून तृप्त करा. आपल्या आजूबाजूला कोणी लोक असतील त्यांना प्रसाद द्या. मात्र आपण शिवाला जो घरात नैवेद्य दाखवतात भगवान शंकरांना, तो नैवेद्य घरातच ग्रहण करा प्रसाद म्हणून. या दिवशी संध्याकाळी आपल्या जवळपास कुठंही भगवान शंकरांचं मंदिर असेल त्या ठिकाणी जायचं. शिवलिंगावरती 1 कलशभर पाणी व्हायचं, त्यांना स्नान घालायचं. ओम नमः शिवाय या मंत्राचं पठण करा, अभिषेक करा. शिवलिंगावरती पांढरी फुलं अर्पण करा, बिल्वपत्र अर्पण करा. तिथं जे ब्राह्मण देवा असतील, पुजारी असतील, त्यांना यथाशक्ती दान दक्षिणा द्यावी, तांदूळ दान करावे.
या व्यतिरिक्त आपल्याला जेवढं जमेल तेवढं दान करा. याचक असतील, भिकारी असतील त्यांना दान करावं, तृप्त करावं. उद्यापनाची ही जी पूजा आहे ती तशीच ठेवायची. दुसऱ्या दिवशी या पूजेवरती पांढरी फुले अर्पण करायची आणि पूजेचं विसर्जन करायचं. भगवान शिवाची प्रार्थना करायची की या पारायणाच्या विधीमध्ये चुकून जर काही राहिलं असेल तर मला क्षमा करा. पूजा साहित्याचं काय करायचं? पूजा साहित्यामध्ये जे सुपारी असेल, ही सुपारी जी आहे ती आपण स्वच्छ करून पुन्हा यूज करू शकता. नाणं असेल तर ते तिजोरीत ठेवावं. बाकी बिल्वपत्र असतील, फुलं असतील, निर्माल्य असेल याचं वाहत्या पाण्यात विसर्जन करा. तर अशा पद्धतीनं श्रावण महिन्यामध्ये कधीही आपण शिवलीलामृत या ग्रंथाचं श्रद्धेनं मनोभावे पठण करा, पारायण करा. भोळ्या भावानं भगवान शंकरांना जो शरण जातो, भगवान शंकर त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण करतात. हे पारायण आपण करणार आहात का? पारायणाविषयीचे आपले अनुभव, आपल्या शंका कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. माहिती जर आवडली लाईक करा, जास्तीत जास्त शिवभक्तांपर्यंत पोहोचवा, व्हिडिओला हाईप करा. श्रावणातील तसेच चातुर्मासातील नवनवीन व्हिडिओंसाठी हे चॅनल सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. ओम नमः शिवाय.